आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार, मी अनय जोगळेकर. आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत चीनची. कारण काल म्हणजे 22 जून रोजी कमांडर लेवलच्या झालेल्या चर्चेमध्ये भारत आणि चीन या दोघांचं सीमा भागातून म्हणजे LAC भागातनं डिसेंगेजमेंट बाबत एकमत झालं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात झाली. कालची जी बैठक होती ती चीनमधल्या मॉल्डो इथे झाली आणि ती जवळजवळ 10 तासाहून अधिक काळ चालली. आणि 15 जून रोजी दोन देशांच्या सैनिकांमध्ये जो रक्तरंजित संघर्ष झाला आणि त्याच्यात भारताचे 20 सैनिक मारले गेले. चीनचेही सैनिक मोठ्या प्रमाणावर मारले गेले, पण अर्थात तो आकडा त्यांनी अजूनपर्यंत घोषित केलेला नाहीये. त्यांनी एवढीच कबुली दिलेली आहे की त्यांचे कमांडिंग ऑफिसर आणि अन्य काही लोक मारले गेले. पण ही घटना घडल्यानंतर गेला आठवडाभर जे युद्धाचे ढग जमा झाले होते, त्याच्यावर राजकारण सुरू होतं. भारतात काँग्रेस विरुद्ध भाजप, त्याच्यात अन्य राजकीय पक्षांनीही हात धुवून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एक असं चित्र निर्माण झालं होतं की या राजकीय दबावापोटी भारत आणि चीन यांच्यातल्या तणावाचं एका मर्यादित युद्धात रूपांतर होतं का. पण आठवडाभराच्या प्रयत्नांनंतर किंवा घडामोडींनंतर आता असं दिसतंय की हळूहळू प्रकरण त्याचं रिझॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यांना यश मिळेल. आज रिक म्हणजे रशिया, इंडिया, चायना या गटाची बैठक होती. दरवर्षी ही बैठक असते. यावेळेला कोविड-19 मुळे ही बैठक ऑनलाईन पार पडली आणि त्याच्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्य जयशंकर, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लाव्हारोव्ह यांनी सहभाग घेतला. खरं तर या परिषदेत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली जात नाही, पण रशियाने भूमिका घेतली की जर भारत आणि चीन यांची तशी इच्छा असेल तर ती केली जाऊ शकते. त्यानुसार एक अप्रत्यक्षपणे या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याच्या काही बातम्या आज आपल्या समोर येत आहेत. आणि मग हा प्रश्न पडतो की ही जी घटनाक्रम काय झालं ते आपल्याला आता वेगळ्या स्रोतातून, वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून ते समजतंय. पण हे का झालं, ते चीनने असं करण्यामागे चीनचा दृष्टिकोन काय होता हे मात्र अजूनही पुरेसं स्पष्ट नाहीये. अर्थात चीन ते कधी घोषित करणार नाही आणि त्याच्यामुळे चीनच्या मनात नक्की काय आहे हे आपल्याला तसं कधी समजणार नाही. पण चीनने हे का केलं असावं याच्याबाबत 2-3 वेगवेगळे दृष्टिकोन, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आपल्या समोर येत आहेत. त्याची एक आपण उजळणी करणार आहोत. सर्वात पहिले एक थेअरी मांडली जाते. ही थेअरी खास करून भारतातले काही रक्षा विशेषज्ञ, परराष्ट्र धोरणातलं विशेषज्ञ आणि मुख्यतः काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या बाजूनी जे या घटनांकडे बघतायत त्यांच्या दृष्टीने हा दाखला दिला जातो. त्यांच्या दृष्टीने ही जी चीननी खोडी काढली त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार जबाबदार आहे. कारण 5 ऑगस्ट 2019 रोजी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय त्यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370च्या तरतुदी हटवल्या. त्या राज्याचं 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये रूपांतर केलं आणि जे लडाख नावाचं नवीन राज्य होतं त्यामध्ये त्यांनी संपूर्ण अक्साई चीनचा भाग दाखवला. आणि त्यामुळे चीनला असं वाटायला लागलं की भारताला आपल्यावर आक्रमण करायचंय. कारण अक्साई चीनवर चीननी दावा सांगितला 1962 युद्धापासून. खरं त्याच्या पूर्वीपासूनच अक्साई चीनचा जवळजवळ 33,000 चौरस किलोमीटरचा भाग चीनच्या ताब्यात आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा भारताने अशी आक्रमक भूमिका घेतली तेव्हा चीननी या प्रकारच्या कारवाईची किंवा या प्रकारच्या घुसखोरीची तयारी सुरू केली होती. आणि ती ओळखण्यात किंवा त्याला प्रतिसाद देण्यात, त्याला प्रतिकार करण्यात नरेंद्र मोदींचं सरकार उघडं पडलं. कशा प्रकारे त्यांनी नुसते अनेक वेळा शी जिनपिंग यांची भेट घेतली. 5 वेळा ते चीनला जाऊन आले. अहमदाबादमध्ये झोपाळा झुलले. महाबलीपुरमला तो कृष्णाज बटरबॉल म्हणून तो मोठा दगड आहे तिथे फोटो काढले. पण यातनं काही साध्य झालं नाही वगैरे वगैरे. हा त्यांनी दृष्टिकोन मांडायचा प्रयत्न केला. याच्या मागे 2 कारणं आहेत त्यांची पुन्हा. कारण त्यांना एक जो सारखा त्यांच्या मनावरचा जो मोठा दगड आहे की 1962च्या युद्धात
ज्या प्रकारे पंडित नेहरू सरकारनी हे युद्धाची हाताळणी केली त्याबाबत भाजपानी आणि विरोधी पक्षांनी कायमच सरकारला धारेवर धरलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी या घटनांची 62शी तुलना करून की बघा तुम्ही पंडित नेहरूंना सारखं बोलत असता पण तुम्ही काय केलं, तुम्ही याच्याहून खराब कामगिरी केली, त्यामुळे त्यांनी हा पर्स्पेक्टिव्ह पुढे आणला. या सगळ्या पुरोगामी लोकांची पोहोच मोठी असल्यामुळे काल न्यूयॉर्क टाइम्स मध्ये अजय शुक्लानी अशा प्रकारचा लेख लिहिलेला मला आश्चर्याचा धक्का बसला की अशा प्रकारचे लेख तुम्ही भारतात चर्चेसाठी घेता ठीक आहे, आरोप प्रत्यारोप करायला ठीक आहे, पण तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचे लेख लिहून कुठेतरी भारताच्या नेतृत्वाला बदनाम करायचा प्रयत्न करता की हे भारतातलं जे उजव्या विचारसरणीचं आक्रमक सरकार आहे हे अशा प्रकारच्या गोष्टी करत असल्यामुळे. पण ही शक्यता कमी असावी, कारण याच्या मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे 1994 साली भारताच्या संसदेने एकमताने जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य असल्याचा ठराव पारित केला होता संसदेमध्ये. त्याच्यातही जेव्हा जम्मू आणि काश्मीर राज्य होतं तेव्हाही त्याच्यात अक्साई चीन त्याच्यात आलाच आणि त्यामुळे तेव्हा जर भारताने असा ठराव करून चीननी काही त्याच्याबाबत कारवाई केली नसेल तर आता केवळ जम्मू काश्मीरचे 2 केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केलं. जमिनीवर भारताने लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल मध्ये काही बदल केले नाहीत किंवा जो नवीन लडाख राज्य झालं त्या लडाख हे केंद्रशासित प्रदेश झाला त्याच्यात गिलगिट बाल्टिस्तानमध्ये घुसायचा किंवा कुठलाही प्रयत्न भारताने केला नाही आणि त्यामुळे असं समजणं की 94 साली चीननी काही केलं नाही आणि आता मात्र एकदम त्यांना या धोक्याची जाणीव झाली म्हणून त्यांनी घुसखोरी केली, हा खरा ठरत नाही. दुसरा एक पर्स्पेक्टिव्ह असा दिला जातो की सध्या शी जिनपिंग यांच्या कार्यकाळामध्ये चीननी अतिशय अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली, आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शी जिनपिंग यांची कम्युनिस्ट पार्टीवरील, पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे चीनच्या सैन्य दलांवरील आणि एकूण चीनच्या सरकारवरील पकड अतिशय मजबूत आहेत. असं म्हटलं जातं की माओ नंतर सर्वाधिक ताकदवान किंबहुना माओपेक्षाही ताकदवान अशी त्यांचं व्यक्तिमत्व आहे, कारण हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर ज्याला म्हणतो, म्हणजे चीनमध्ये कम्युनिस्ट व्यवस्था असली तरी सत्तेचं थोडं प्रमाणावर विकेंद्रीकरण झालेलं असतं, ते शी जिनपिंगच्या बाबतीत पूर्णतः केंद्रीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे हे शी जिनपिंग सरकारनी हा आक्रमकपणा जाणीवपूर्वक जोपासलेला आहे आणि या सगळ्या कोविड-19 मुळे झालेल्या परिस्थितीचा वापर करून इतर देश बेसावत असताना त्यांच्या विरुद्ध कारवाया करणं, आणि हे फक्त भारताचं नाही, एकूणच व्हिएतनाम असेल, मलेशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, असं चीननी तो प्रयत्न चालवलेला आहे. याच्या मागचं कारण म्हणजे शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात त्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. ज्या प्रकारची धोरणं त्यांनी राबवलेत, दोन्ही प्रकारचा असंतोष आहे. एक, चीनकडे जर आपण बघितलं आकारमानाने तो खूप मोठा आहे, पण चीनची लोकसंख्या आहे ती बहुतांश हान वंशीय लोकसंख्या ही पूर्व आणि उत्तर किनारपट्टीय भागात, त्या भागात ती दाटीवाटीने वसलेली आहे. पश्चिमेकडचा जो चीन आहे, जे वायव्य आणि उत्तर आणि पश्चिम या भागातला जो मधला जो चीन आहे, तिथे लोकसंख्येची घनता अतिशय कमी आहे. याच्यामध्ये तिबेट प्रांत असेल, सिंकियांग प्रांत असेल, इनर मंगोलिया असेल, या सगळ्या भागात म्हणजे जे गोबीचं वाळवंट आहे तिथे लोकसंख्या कमी आहे, ती वेगळ्या वंशीयांची लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे चीनसाठी हा कायमच थोडासा धोक्याचा भाग वाटत असतो की ही लोकसंख्या आपल्या विरुद्ध उठाव करेल आणि त्यामुळे चीन हा संभाव्य उठाव दडपण्यासाठी अनेक गोष्टी करत असतो. तशा गोष्टी शी जिनपिंग सरकारने चालवल्या आहेत. एकूणच चीनच्या व्यवस्थेत त्यांनी सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध कम्युनिस्ट पक्षातही असंतोष आहे आणि तो असंतोष या कोविड-19 मुळे चीनमध्ये जी अवस्था झाली, म्हणजे पहिले चीनमध्ये जे लॉकडाऊन केलं त्याच्यामुळे आणि नंतर जगात इतर देशांनी लॉकडाऊन केलं त्याच्यामुळे चीनची आर्थिक नाकेबंदी झाल्यातच जमा आहे, कारण व्यापार थांबलाय, पर्यटन थांबलंय, प्रवास थांबलाय आणि त्यामुळे जो असंतोष शी जिनपिंग यांच्या राजवटी विरुद्ध बाहेर पडणार होता तो बाहेर पडण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे शत्रू शोधायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आपल्यावरचा राग या शत्रूंविरुद्ध जाईल, पण ती ही शक्यता तुलनेने कमी वाटते. याचं कारण म्हणजे, आणि हे मी अर्थात काही चीनी एक्सपर्टच्या हवाल्याने त्यांच्या लेखांचा वाचून हे विधान करत आहे,
कारण त्यांच्या दृष्टीने चीनसाठी जो नॅशनलिस्टिक एक पर्स्पेक्टिव्ह होता, जो विषय होता, तो मुख्यतः पूर्वेकडच्या म्हणजे हाँगकाँगचं चीनमध्ये विलिनीकरण, पूर्णतः विलिनीकरण करणं, तैवानचं चीनमध्ये विलिनीकरण करणं, मकाऊ आणि तैवानचं, उत्तर कोरिया असेल, जपान असेल, की हे जे सगळे देश आहेत की ज्यांच्याबरोबर चीनचे हजारो वर्षांचे व्यापारी, आर्थिक, सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत. आणि त्यामुळे चीन जेव्हा या देशांविरुद्ध काही आक्रमक भूमिका घेतो तेव्हा त्याला एक राष्ट्रवादाचा मुद्दा, तिथे सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मुद्दा प्रभावीपणे उभा राहू शकतो. भारताशीची जी सीमा आहे चीनची, ती स्ट्रॅटेजिकली चीनच्या दृष्टीने कमी महत्वाची आहे आणि तिथे काही झालं तर सामान्य लोकांपर्यंत ते समजतं का नाही हा पण प्रश्न आहे. आणि जर खरंच चीनचा अशा प्रकारचा हेतू असता तर मग चीननी याचा खूप मोठ्या प्रमाणावर बोभाटा केला असता की कशा प्रकारे आम्ही भारताला हरवले वगैरे. चीननी ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण दडपायचा प्रयत्न केला, मृतांचे आकडे चीन नेहमीच लपवतोय, पण एकूणच हे प्रकरण ज्या प्रकारे दडपायचा प्रयत्न केला ते पाहता हा उद्देश असावा असा वाटत नाही. तिसरा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, जसं मी म्हटलं की तो तुम्ही एक वॉर ऑन द रॉक्स नावाचं एक थिंक टँक आहे, वेबसाईट आहे टेक्सास मधलं, त्याच्या हवाल्याने, त्याच्यात युन सून म्हणून एक लेखिका आहे, तिच्या आर्टिकलच्या आधारे हा पर्स्पेक्टिव्ह मांडत आहे. मला तो इंटरेस्टिंग वाटला कारण आपण चीनच्या दृष्टिकोनातूनही या घटनांकडे बघायला पाहिजे आणि त्यामुळे जर चीनच्या मनात काय, चीनी राजवटीच्या मनात काय हे जर आपल्याला कळलं तर आपण या घटनांकडे अधिक डोळसपणे बघू शकतो. आणि त्यांचं म्हणणं आहे की ते एका अर्थाने इंटरेस्टिंग आहे की भारत आणि चीन यांची जी सीमा आहे, जवळजवळ 3,500 किलोमीटर लांबीची ही सीमा आहे. त्याच्यात 3 मुख्यतः भाग आहेत, एक अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या इथला भाग, एक उत्तराखंड आणि तिबेटशी संलग्न असलेला भाग, आणि हा तिसरा लडाखशी संलग्न असलेला भाग. या 3 सीमांपैकी चीननी अक्साई चीनचा जवळजवळ 33,000हून जास्त चौरस किलोमीटरचा भाग हा बळकावलेला आहे. 1950च्या दशकात चीननी पश्चिम तिबेट ते सिंकियांग या 2 प्रांतांना जोडणारा रस्ता बांधला. तोपर्यंत आपण जेव्हा हा रस्ता बांधतोय आणि हा भारताच्या हद्दीतनं हा रस्ता बांधतोय हे त्यांनी सांगितलं नाही. पंडित नेहरू सरकारनी या संपूर्ण अक्साई चीन भागावर म्हणजे जी जॉन्सन लाईन आहे त्याच्यानुसार आपल्या सीमेवर दावा केला होता, पण तिथे जाऊन त्यांनी सीमा डिमार्केट करणं, कुंपण घालणं हे काही न केल्यामुळे भारताच्या हद्दीतनं चीन रस्ता बांधतोय हे आपल्याला समजलंच नाही. जेव्हा चीननी रस्ता बांधून पूर्ण केला तेव्हा आपले, आणि त्याच्याबाबत चीनी वर्तमानपत्रात छापून आलं तेव्हा आपले डोळे उघडले आणि मग ही सगळी हालचाल त्याच्या विरुद्ध सुरुवात झाली. पण हा जो रस्ता आहे चीननी बांधलेला तो अतिशय महत्वाचा आहे. अरुणाचल प्रदेश हा जवळजवळ 90,000 चौरस किलोमीटर, म्हणजे 83 ते 90,000 चौरस किलोमीटरचा हा जो भाग आहे तो वादग्रस्त आहे आणि त्याच्यातलं खास करून तवांग तवांग भाग आहे तो चीनसाठी अतिशय महत्वाचा आहे. याचं कारण म्हणजे जरी या भागात भारत आणि चीन संबंधांच्यात आपण चीनला ऑक्युपायर म्हणून बघत असलो तरी चीनच्या दृष्टीने भारताचा भूभाग बळकावूनही चीनची पोझिशन आहे ही कमजोर आहे, कमकुवत आहे. याच्या मागची 2-3 कारणं आहेत जी चीनी विश्लेषकांना वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे जो अरुणाचल प्रदेश मधला जो तवांगचा जो भाग भारताकडे आहे, ती तवांगची मॉनेस्ट्री आहे, तो मॉनेस्ट्री आहे ती तिबेटी लोकांसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण 6वे दलाई लामा तवांग मधनं आले होते. सांस्कृतिक दृष्ट्या तवांगचा तिबेटवर खूप मोठा प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे चीनला वाटतं जोपर्यंत तवांग भारतात आहे आणि जोपर्यंत भारताचे पंतप्रधान, मंत्री किंवा इतर कोणीही तवांगला जातात आणि तिथे त्या बुद्ध मंदिराला, मॉनेस्ट्रीला भेट देतात तेव्हा एका अर्थाने त्यांना त्या तिबेटवर प्रेशर आल्यासारखं वाटतं. खरं हे त्यांना वाटता कामा नये, कारण भारतात जसं म्हणलं की सातत्याने आणि आता तर खास करून लाखो लोकांची आंदोलन निघतात सरकार विरुद्ध, मीडियात, सोशल मीडियात एवढी टीका करतात, पण कुठल्याही पक्षाचं सरकार असो भारताला त्याच्यामुळे लोकशाही उलटून पडेल असं वाटत नाही. चीनमध्ये कमी लोकांनी जरी आंदोलन केलं, रस्त्यावर आले, टीका करायला लागले, तरी चीनची कम्युनिस्ट राज्य व्यवस्था आणि तिथलं असलेलं एक जे काउटोईंगचं जे म्हणतात जी संस्कृती आहे, एक खूप स्ट्रक्चर्ड आणि एक आज्ञाधारक जी संस्कृती आहे, म्हणजे अथॉरिटीचं
आज्ञा मानायची ही जी संस्कृती आहे त्याच्यामुळे त्यांना ही कायम भीती वाटते की असं छोट्या लोकांनी जरी विरोधात निदर्शनं केली तो त्याचं एक क्रांतीमध्ये उठावामध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे हा मुद्दा आहे तो तवांगचा. दुसरा मुद्दा आहे तो लडाखच्या बाबतीतला आहे. म्हणजे ही तुलना कायम पाकिस्तान बाबत केली जाऊ शकते आणि ती तेवढी बरोबर नाही, कारण पाकिस्ताननी कारगिल भागात घुसखोरी करणं आणि महत्वाच्या शिखरांवर आपला कब्जा जमवणं आणि त्याच्यातनं जो रस्ता कारगिलकडे आणि कारगिल मार्गे लेहकडे जो जात होता त्याच्यावर बंबार्डिंग करून त्याचा भारताशी संबंध तोडणे म्हणजे रस्त्याचा संबंध हा पाकिस्तानला जो ऍडव्हान्टेज होता आणि तो टाळण्यासाठी कारगिल युद्ध मुख्यतः लढलं गेलं. तुलनेने जो लडाख भागातला जो चीनचा दावा आहे हा त्यांच्या 1960 सालची जी त्यांची जी सीमा आहे, अर्थात त्यांनी हा स्पष्ट केलं नाही की LAC मध्ये लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल मध्ये त्यांना नक्की किती भूभाग भारताचा हवाय, पण असं समजलं जातं की त्यांनी 1962च्या युद्धाच्या शेवटी ज्या भागापर्यंत मजल मारली होती तो भाग त्यांच्या दृष्टीने चीनचा भाग होता आणि म्हणजे गलवान नदीच्या पश्चिम खोऱ्यातलाही काही प्रदेश होता, चिपचाप नदीचं खोरं होतं. या सर्व भागात चीनची सेना 62च्या युद्धाच्या शेवटीपर्यंत तिथे आलेली आणि युद्धातनं एकतर्फी युद्धविराम झाल्यानंतर ती पुन्हा त्यांच्या सप्टेंबर 1962 म्हणजे युद्धापूर्वीच्या ज्या पोझिशन होती तिथपर्यंत मागे गेली. आणि त्यामुळे हा जो मधला भाग आहे त्याबाबत मुख्यतः भारत आणि चीन यांच्यात वाद आहे. म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जी आपण म्हणतो ती लाईन ही डिफाईन केलेली नाहीये, डिमार्केट केलेली नाहीये आणि त्यामुळे असं असतं की भारताच्या दृष्टीने जी सप्टेंबर 1962ची जी रेषा होती चीनची जी पोझिशन होती ती साधारणतः लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, मी सीमा आंतरराष्ट्रीय सीमा भविष्यातली आंतरराष्ट्रीय सीमा म्हणत नाही कारण भारताच्या दृष्टीने अक्साई चीन संपूर्ण भारताचा भाग आहे, पण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल भारताच्या दृष्टीने ती आहे. चीननी अशा प्रकारची आपल्या दृष्टीने लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल काय असायला हवी याबाबत चीन कमालीचा म्हणजे त्यांचा संशयास्पद भूमिका राहिलेली आहे. त्यांची भूमिका ही एका प्रकारची रिलक्टंट आळशी, म्हणजे त्याच्याबाबत तो फार उत्साह दाखवत नाही डिफाईन करण्याचा की आमच्या दृष्टीने आमची ही प्रत्यक्ष नियंत्रण रेखा आहे. पण त्यामुळे चीनचा साधारणतः दृष्टिकोन असतो की हा जो भाग आहे जो मधला भाग आहे म्हणजे 1962च्या युद्धापूर्वीची चीनची पोझिशन आणि 62च्या युद्धानंतरची चीनची पोझिशन तो भारताने त्याच्यामध्ये सैन्य ठेवू नये, त्याच्यामध्ये रस्ते किंवा अन्य काही पायाभूत सुविधा बांधू नयेत. अर्थात भारत याबाबत त्यांनी काही भारताशी बोलणी केलेली आणि भारत त्यांचे ऐकायला काही बांधील नाहीये. पण या प्रश्नाचं घोंगडं भिजत ठेवण्यामागे चीनचा हेतू असतो. एक तर हे जेवढा वेळ लांबलं जाईल तेवढं चीनच्या त्या फायद्याचं आहे, कारण चीनला दिसतंय की ज्या पद्धतीने ज्या वेगाने चीन वाढत आहे ते पाहता आणखीन 10 वर्षांनी भारत किंवा अन्य कुठल्याही शेजारी राष्ट्रापेक्षा त्याची अर्थव्यवस्था त्याचं लष्कर अनेक पट जास्त ताकदवान होईल आणि तेव्हा आपल्या ताकदीचा दबाव उत्पन्न करून तो समोरच्याला नमतं घ्यायला लावेल. तोपर्यंत हे होईपर्यंत ज्याला सलामी स्लायसिंग म्हणतात किंवा जमिनीच्या थोड्या थोड्या भूभागावर पुढे यायचं, तिथे तंबू टाकायचा, समोरच्याने विरोध नाही केला तर मग तो आपला भाग असल्याचं दाखवायचं, अशा प्रकारची भूमिका चीन घेतं. तिसरी गोष्ट म्हणजे चीनला हे कळून चुकलंय की भारत याबाबत कुठलीही तडजोड करणार नाहीये. त्यामुळे चर्चा करून फुकट त्याच्यात वेळ वाया घालवायला, कारण भारत अक्साई चीन शिवाय कमी काही ऐकणार नाही. चीन जो 1962च्या युद्धापूर्वीची पोझिशन म्हणजे युद्धानंतरची त्यांची जी पोझिशन आहे तिथपर्यंत त्याच्याहून कमी ऐकणार नाही. त्यामुळे याच्यावर चर्चा करायची आहे जी ते प्रश्न भिजत गोंगडं ठेवून चीन खास करून असा प्रयत्न करतो की भारत चीन यांच्यातले सांस्कृतिक संबंध किती मोठे आहेत, व्यापारी संबंध किती मोठे आहेत याची उदाहरणं दिली जातात की एकूण वर्षात आतापर्यंत एक युद्ध सोडलं तर दोन्ही देशांमध्ये कधी युद्धही झालं नाही असे जे चीनचे भाट भारतात असतात ते अशा प्रकारची भूमिका सातत्याने घेत असतात. याच्या मागचं कारण म्हणजे चीनला या प्रश्नाचं घोंगडं भिजत ठेवायचं आहे आणि त्यामुळे तो चीनचा दृष्टिकोन होता. मग प्रश्न पडतो की मग चीनने अचानक हे सर्व का करावं, कारण भारत जो रस्ता बांधतोय म्हणजे चुमर जो हिमाचल प्रदेशच्या बॉर्डरला आहे तिथपासनं ते दौलत बेग ओल्डी हा जो भारताचा सगळ्यात उत्तरेकडचा पॉइंट आहे म्हणजे जो काराकोरम पास पासनं जवळ आहे तो रस्त्याचं बांधकाम भारत गेली 20 वर्ष करतोय.
आता तो रस्ता बांधून पूर्ण झाला, पण हा रस्ता बांधून पूर्ण झाल्यामुळे जवळजवळ 850 किलोमीटरचा रस्ता बांधून पूर्ण झाल्यामुळे भारताचा जो खूप उत्तरेकडचा एअरबेस आहे तिथे रस्त्याने जोडणं शक्य झालेलं आहे. या सगळ्या अक्साई चीनचा मोठा हिस्सा चीननी बळकावला असूनही चीनची पोझिशन कमकुवत अशासाठी आहे कारण या भागामधल्या शिखरांवर किंवा उंचावर भारताने जे बेस हे आहे तिथे जर आर्टिलरी पोझिशन ठेवली किंवा आहेच आहे ती, त्याच्यामुळे हा जो चीनचा नॅशनल हायवे 219 आहे जो सिंकियांग आणि तिबेटला जोडतो तो भारताच्या माऱ्यात येऊ शकतो. भारताचा जो रस्ता आहे त्याच्यावर चीननी मारा केला तर भारताला खूप जास्त फरक पडत नाही, तो होता कामा नये, पण भारताला खूप जास्त फरक पडत नाही. पण चीनचं असं नाहीये. हा जो रस्ता आहे तो पॉलिटिकली इम्पॉर्टंट आहे आणि कमर्शियली इम्पॉर्टंट आहे, स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे. कारण आता सिंकियांग प्रांतात जो मुस्लिम बहुल आहे तिथे चीन विरुद्ध आंदोलन कायम सुरू असतं, ते दडपण्यासाठी चीननी तिथे एक मोठा म्हणजे ज्याला एक संपूर्ण राज्यालाच एक तुरुंग केल्यासारखं आहे. हजारो लोकांना त्याच्यात कॅम्प्स मध्ये बसवलं जातं. त्यांचं जो मुस्लिम राष्ट्रवाद आहे तो बदलून त्यांना चीनी बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. याच्यावर सातत्याने वेगवेगळ्या देशांची टीका होत आहे. पण हे सगळं चालू ठेवायला त्यांच्या दृष्टीने हा हायवे आहे तिबेट सिंकियांग तो महत्वाचा आहे आणि तो या LACच्या खूप जवळनं जातो आणि तो भारताच्या माऱ्याच्या टप्प्यात येऊ शकतो. दुसरं म्हणजे जे चीन सातत्याने जे एन्सर्कलमेंटची भीती चीनला आहे की सिंगापूरची जी चॅनल आहे सिंगापूर आणि इंडोनेशिया मधलं, तिथे जर अमेरिकेने ब्लॉकेड केलं आणि चीनच्या बोटी जाऊ नाही दिल्या तर मग त्याला पर्याय म्हणून चीननी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर विकसित करायला घेतलेली आहे की पाकिस्तान मार्गे गल्फ देश आहेत त्यांच्याकडनं तेल घेता येईल किंवा तिथे मालाचं निर्यात करता येईल. त्यासाठीही हा जो रस्ता आहे काराकोरमकडे जाणारा म्हणजे तिबेट सिंकियांग तो महत्वाचा आहे. आणि आता या कोविड-19 मुळे ज्या प्रकारची नेपथ्य रचना अमेरिका करत आहे चीन विरुद्ध करायचा, त्या दृष्टीने जर असा काही प्रयत्न झाला, चीनची दक्षिण चीन समुद्रात कोंडी केली तर या भागातलं भारताचं अस्तित्व हे चीनच्या डोक्याला त्रास ठरू शकतं आणि त्यामुळे हा जो पॉइंट आहे तिथे चीननी कारवाई केली असू शकते. आणि त्याच्यामुळे कदाचित चीनच्या मागे मनातला जो हेतू असावा तो हे लो की कॉन्फ्लिक्ट म्हणजे जेव्हा जेव्हा याच्या आधी 2013 साली चीननी असं केलं होतं, 2013 साली डेप्सांग भागात घुसखोरी केली होती, UPAचं सरकार होतं, 2017 साली डोकलाम मध्ये घुसखोरी केली होती जो भूतानचा भाग आहे. आता पुन्हा या 2-3 भागांमध्ये हॉट स्प्रिंग नंतर गलवान रिव्हर व्हॅली आणि पांगसो लेक या भागात पँगॉंग लेक या भागात चीननी घुसखोरी केली आणि त्याच्या मागचं कदाचित चीनचं टॅक्टिकल ऑब्जेक्टिव्ह असं असावं की या निमित्ताने भारताला थोडं मागे हे करावं, त्यांना जाणीव करून द्यावी की इथे आमच्या याच्यात काही फारसं तुम्ही शिरू नका, हा आमचा भाग आहे असं भारताला त्याची जाणीव करून द्यायची आणि जर गरज वाटल्यास आम्ही त्याच्यात मारहाण करू. यापूर्वी अशा प्रकारची धक्काबुक्की सैनिकांच्यात होत होती, सैनिक जखमी होत होते, पण ज्या पद्धतीने 15 जूनच्या घटनेत त्या दिवशी चीननी ही नवीन प्रकारची शस्त्र वापरली, म्हणजे आदिमानवाच्या काळातली शस्त्र आहेत, पण त्यांचा जो वापर केला आणि त्याच्यातनं झटापटीत 3 आणि बाकी 17 सैनिक हे उंचावरनं पडून किंवा त्या हवामानामुळे आणि त्या तलावात पडून त्यांचा मृत्यू झाला. ते बघता हे प्रकरण खूप मोठं झालं, ते हाताबाहेर जाईल असं वाटू लागलं. जो प्रकरण केवळ सीमा भागात राहावं अशी इच्छा होती त्यावर एक भारतातलं अंतर्गत राजकारण सुरू झाल्यामुळे एक भारत विरुद्ध चीन 1962च्या आठवणीत आपण पुन्हा गेलो. चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनी गुंतवणूक येऊ देऊ नका आणि ह्या सगळ्या गोष्टी चीनच्या दृष्टीने सोयीच्या नव्हत्या, चीनसाठी त्या परवडणाऱ्या नव्हत्या आणि त्यामुळे कदाचित चीननी जो डिस्कलेक्ट करण्याच्या दृष्टीने भारतासोबत चर्चा करण्याचा जो मार्ग आहे त्याला प्राधान्य दिलं आहे. हे करताना म्हणजे चीनची जी दृष्टीने जी भीती होती की भारत जास्त अमेरिकेच्या कडे सरकला जात आहे आणि ते न करता चीनची अशी अपेक्षा असते की थेट आपल्याशी बोलावं. पूर्वी जी गोष्ट होती की एक लाकडाची काठी दिली तर ती तोडता आली, पण जेव्हा मुळी दिली तेव्हा ती तोडता येईना. कारण तसाच चीनची जी भीती आहे की हे जे सगळे देश अमेरिकेने त्यांची मोठ बांधली, भारत, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया,
तर चीनसाठी ते अवघड ठरेल आणि त्याच्यामुळे चीन आक्रमकपणे एकेका देशावर दबाव टाकून त्याला चर्चेसाठी भाग पडून मग भारताने ही चर्चा करावी की नाही हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग त्या चर्चेचं संयोजक पद म्हणजे आता खरं त्याच्यात ते ही द्विपक्षीय चर्चा आहे म्हणजे त्याच्यात ही रशिया कुठून आली हा पण प्रश्न त्याच्यात महत्वाचा. तो त्याच्यावर अगदी थोडक्यात कमेंट करतो. भारताच्या दृष्टीने आता कोविड-19चं संकट हँडल करणं महत्वाचं आहे कारण त्याचे जे एकूण देशाचे लॉंग टर्म परिणाम होणार आहेत आरोग्याच्या क्षेत्रावर अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रावर त्याचं प्रचंड टेन्शन आहे. आणि अशा परिस्थितीत चीनचं ऍडिशनल टेन्शन घेणं भारताला परवडेल की नाही सांगता येत नाही. अमेरिका आणि पाश्चिमात्य देश हे कितीही भारताच्या मदतीला धावून येऊ शकत असले तरी सध्या त्यांची परिस्थिती तशी नाहीये. म्हणजे अगदी कोविड-19चा त्यांचा आकडा जरी बघितला आता तर एकूणच अमेरिका आणि युरोपची अवस्था खूप वाईट आहे. आणि अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलेला आहे. स्वतः डोनाल्ड ट्रम्प जे नवीन पुस्तक आलंय त्याच्यानुसार शी जिनपिंगशी बोलताना तुम्ही मला निवडणूक जिंकण्याला मदत करा वगैरे अशा प्रकारचे त्यांनी अनौपचारिकरित्या ते बोलणं केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाश्चिमात्य देशांकडनं भारताला मिळण्यासारखं काही नाही. आणि त्यामुळे रशियाचा रोल कारण रशियाच्या दृष्टीनेही रशिया गेल्या काही वर्षात अमेरिकेच्या ऐवजी चीनकडे कल्ला असला तरी ज्या प्रकारचा आक्रमकपणा चीननी दाखवलाय आणि सीमा भागात सगळीकडे दाखवलाय त्याबाबत रशियालाही चिंता आहे. अर्थव्यवस्थेला ओटी लागल्यामुळे रशियालाही चीन बद्दलचा व्यापार आहे जो भारताच्या 10 पट आहे त्याची आता तुलनेने किंमत कमी आहे. पण भारताने जी शस्त्रास्त्र रशियाकडनं घेतो किंवा भारताची जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप रशियाशी होऊ शकते तिचं महत्व आहे. अर्थात ते होईलच असं नाही कारण भारतही एक थोडासा वेळकडूपणा त्याच्यात करायचा प्रयत्न करतोय. पण या गोष्टींमुळे एक भारत आणि चीन यांच्यातला जो तणाव निर्माण झाला होता तो दोन्ही बाजूंना डिएस्केलेट करण्यासाठी त्याच्यावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न चालवलेले आहेत. याचा अर्थ असा घेऊ नये की भारताने माघार घेतली किंवा चीननी माघार घेतली अशा प्रकारच्या गोष्टी भविष्यातही घडत राहील. पण आता जेव्हा खेळताना दोघेही बाजू दमतात आणि जेव्हा आपण टाइम प्लीज म्हणतो तसं ही टाइम प्लीज आहे तेवढ्याच पुरतं त्याच्याकडे बघावं. हा जो दुसरा दृष्टिकोन होता चीनबाबतचा तो शेअर करणं महत्वाचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ तयार केला आहे. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.